नमस्कार मित्रांनो, आजच्या सत्यकथेत तुमचं हार्दिक स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अशा खऱ्या घटना ऐकायला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव व गाव अवश्य लिहा. मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी हे छोटंसं पाऊल खूप महत्त्वाचं आहे. जगातील प्रत्येक जीवाला काम सुख मिळतं, पण मानवाला यासाठी काही नियम आणि मर्यादा लादलेल्या आहेत. एखादी महिला अर्ध्या वयातच विधवा झाली तर तिच्यासमोर आयुष्य जगण्याचं खूप मोठं आव्हान उभं राहतं. घरगृहस्थी सांभाळणं, मुलांची जबाबदारी आणि स्वतःच्या भावना नियंत्रित करणं हे सर्व एकत्र करणं खूप कठीण असतं. काही महिला स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर काही भावनांच्या आहारी जातात. एखादी विधवा भावनांच्या आहारी जाणं हे आता फारसं नवीन नाही, पण फक्त शरीर सुखासाठी एका पवित्र नात्याला कलंकित करणं किती योग्य आहे. अशाच एका 5 मुलांच्या आईने फक्त शरीर सुखासाठी तिच्याच देवराच्या दीराच्या अविवाहित मुलाबरोबर शारीरिक संबंध सुरू केले. पण नंतर तिला फक्त शरीर सुख नव्हे तर पैसाही हवा वाटू लागला. पुतण्याकडून पैसे मिळत नसल्याने तिने त्याला दूर केलं आणि दुसऱ्याच एका पुरुषाबरोबर संबंध सुरू केले. पण इकडे तिचा पुतण्या तिच्या देहाला चटवलेला होता. तो तिला इतक्या सहज हातातून जाऊ देणार कसा? राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये. या सत्य घटनेची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. पण त्याआधी एक छोटी विनंती, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नाव गाव लिहा. ही घटना आहे दिल्लीतील एका भागात राहणाऱ्या राधा नावाच्या महिलेची. राधाला 18 वर्षांपूर्वी गावातीलच एका तरुणाबरोबर लग्न झालं होतं. लग्नानंतर सुमारे 15 वर्ष दोघांचा संसार चांगलाच सुखी होता. त्यांच्या प्रपंचात 5 मुले जन्माला आली. घरात वयस्कर सासू-सासरेही राहत होते. सर्व काही सुरळीत चालू होतं. पण अचानक राधाच्या पतीला गंभीर आजार जडला आणि त्याच आजारात त्याचं निधन झाले. पती गेल्यानंतर इतका मोठा संसार कसा चालवायचा हा प्रश्न राधासमोर उभा राहिला. पती मेहनत करून घरचा सर्व खर्च भागवत असे. आता घरात कोणीही कमावते नव्हते. सासू-सासऱ्यांची थोडीफार कमाई होती, त्यावर कसेबसे संसार चालत होता. राधाचे वय अवघे 33 वर्षे होते. अर्धे आयुष्य अजून बाकी होते. एकीकडे घराचा खर्च आणि दुसरीकडे शरीर सुखाची हुरहुर, दोन्ही तिला सतावत होते. तिने घराजवळ राहणाऱ्या तिच्या देवराच्या मुलगा रोहनकडे वय 27 वर्षे नजर टाकली. रोहन अविवाहित होता. पतीच्या निधनानंतर रोहन राधाच्या घरी येऊ जाऊ लागला होता. दोघांच्या नजरा भेडायला वेळ लागला नाही. राधा शांत स्वभावाची होती, पण मनात चाललेली घालमेल तिला शांत बसू देत नव्हती. ती रोहनला इशारे देऊ लागली. रोहनलाही हे लक्षात आले. त्यानेही प्रतिसाद दिला. दोघे जवळ आले. रोहनच्या घरी कोणी नव्हते म्हणून राधा तिथे जाऊ लागली. पहिल्या भेटीत दोघेही घाबरले, लाजले, तरीही त्यांनी संबंध पूर्ण केले. नवरा गेल्यापासून राधाला खरा आनंद मिळाला नव्हता. रोहनमुळे तिला तो आनंद मिळाला. हे संबंध अनेक महिने चालू राहिले. घरच्यांना काहीच कळले नाही. पण नंतर राधाने रोहनकडून पैशांची मागणी सुरू केली. घरचा खर्च भागवण्यासाठी पैसे हवे होते. रोहन आनंदाने संबंध ठेवत होता, पण पैशांची मागणी येताच त्याने नकार दिला. राधाने रोहनकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. रोहन तिला पुन्हा भेटायचा प्रयत्न करत होता, पण ती जवळ येऊ देईना. काही दिवसांनंतर राधाने गावातीलच दुसऱ्या एका पुरुषाबरोबर संबंध सुरू केले. तो पुरुष तिला पैसे देत होता आणि शरीर सुखही भागवत होता. जेव्हा ही बातमी रोहनच्या कानावर पडली तेव्हा त्याला प्रचंड राग आला. राधाने त्याला दूर केले होते हे त्याला खूप खटकले. त्याने राधाचा बंदोबस्त करण्याचा प्लॅन आखला. दिनांक 16 नोव्हेंबर, शनिवार, संध्याकाळची वेळ. घरातील सर्वजण झोपले होते. रोहन राधाच्या घरात शिरला. आत गेल्यावर त्याने पाहिले राधा दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध ठेवत होती. तो पुरुष पळून गेला. रोहनने राधाला जबर मारहाण केली आणि आणलेल्या धारदार शस्त्राने तिचा गळा कापला. राधा एक शब्दही बोलू शकली नाही. घरात सासू-सासरे आणि 5 मुले गाढ झोपेत होती. सकाळी मुलांनी राधाला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. त्यांनी रडायला सुरुवात केली. सासू-सासरे उठले. सर्वत्र रडारडी झाली. राधाच्या अंगावर अर्धवट कपडे होते. पोलिसांना बोलावले गेले. पंचनामा झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमधून शारीरिक संबंध झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी चौकशी केली. दुसऱ्या पुरुषाला पकडले. त्याने रोहनचे नाव सांगितले. अखेर रोहनला अटक झाली.
त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. मित्रांनो, या संपूर्ण घटनेचा उद्देश कोणाला त्रास देणे, भावना दुखावणे किंवा बदनाम करणे असा नाही. फक्त तुम्हाला सावध आणि सतर्क करणे हाच उद्देश आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुन्हा एका नवीन सत्यकथेत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.